आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज पारायण सोहळ्याचं हे दुसरं कीर्तन पुष्प। संत कबीर व कमाल त्याच उंचीचे शेख मोहम्मद महाराज हरिभक्त पारायण मुंडे महाराज यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख श्रीगोंद्यास प्राप्त करून देणारे राष्ट्रीय संत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा 328वा संजीवन समाधी सोहळा यात्रा महोत्सवानिमित्त श्री तुकाराम गाथा योग संग्राम ग्रंथ पारायण सोहळ्यात प्रारंभ झाला असून पारायणाचे नेतृत्व हरिभक्त पारायण संजय महाराज गिरंकन करत आहेत। आजची दुपारची पंगत नगरसेवक अनिल चंद्रकांत आवटी यांची तर सायंकाळची पंगत चंदूकाका कटरिया यांची होती। भजन सेवा मखरेवाडी भजनी मंडळ यांनी दिली। आजच्या कीर्तन सेवेचे दुसरं पुष्प हरिभक्त पारायण तुकाराम महाराज मुंडे यांनी गुंफले। दक्ष टाइम्स 24 ला बोलताना मुंडे महाराज म्हणाले की श्री संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। मुस्लिम धर्माने असून सुद्धा भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला। संत कबीर व संत कमाल हे ज्या उंचीचे आहेत त्याच प्रचंड उंचीचे शेख मोहम्मद महाराज आहेत। संजीवन समाधी स्थळी लवकर भव्य मंदिराचे निर्माण व्हावे अशी सदिच्छा मुंडे महाराज यांनी बोलून दाखवली। अखंड हरिनाम सप्ताह श्रीगोंदा शेख मोहम्मद देवस्थान खर तर ही एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे। मुस्लिम समाजातले एक थोर साधू विठोबाची आराधना करतात, भक्ती करतात। आमच्या नजरेमध्ये कबीर आणि कमाल ज्या उंचीचे आम्ही मानतो त्याच उंचीचं शेख मोहम्मद देवस्थान आम्ही मानतो। गोविंदाशी एकरूप झालेलं हे जीवन आहे। यांचा अनुभव वेळोवेळी येत राहतो। आजच झालेली एक घटना आहे, जेव्हा रथ मंदिराकडे येत होता, मी इथे श्रीगोंद्यात आलो होतो, तेव्हा रथामध्ये आमचे मोठे भाऊ होते, आपल्या इथलेच मोठे पाटील, तर ते ट्रॅक्टर चालवत होते। वर विजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला, रथाच्या मागेही विजेचा करंट उतरला, रथाच्या समोरही उतरला, ठिणग्या पडत होत्या, पण रथ जेवढ्या जागेत आहे तेवढ्या जागेत एकही ठिणगी पडली नाही। आज मी माझ्या डोळ्याने पाहिलेला हा प्रसंग आहे। अशा अनुभूती भक्तांना महाराजांच्या अनेक वेळा येत असतात। मी आज पाहिल्या, तुमच्याही नजरेत तशा अनेक वेळा आलेल्या असतील। अतिशय सुंदर नियोजन, एक सामाजिक ऐक्य, सामाजिक एकोपा। 4-2 लोक असतातच, त्यांचे मतभेद असतातच, पण मनभेद नसावेत। मतभेदाचं परिवर्तन कधीतरी मत ऐक्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण मनभेद न ठेवता मतभेद असतील तर ते गावानं सामंजस्यानं बसून मिटवावेत आणि लवकरात लवकर सर्वांच्या माध्यमातून इथं संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर झालेलं आम्हाला पाहायला मिळावं। शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी हरिभक्त पारायण भगीरथ महाराज काळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। सर्व भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळेस करण्यात येत आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।